हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी जाणार आहे स्वामीनारायण मंदिर नागपूर आणि माझ्यासोबत आहे ऋषभ बोकडे आणि आशिष नागपुरे, माझे दोन मित्र. इकडलं तिकडलं सांगून मी काही तुम्हाला बोर करत नाही आणि टाइमपास फालतू मला बी आवडत नाही. डायरेक्ट तुम्हाला घेऊन चालतो स्वामीनारायण मंदिरात. आता आम्ही सगळे मित्र इथे पोहोचलेलो आहे श्री स्वामीनारायण मंदिरात. गाडी पार्किंग करत आहे आणि आमचा एक मित्र पण इथे भेटलेला आहे, गंधर्व. याचा सरनेम नाही माहित मला. आता आम्ही निघालो अंदर, चौघही जण. लटकवला ना मंदिर दुरूनच पाहतो मी पहिले. आधी तर काकाजी आधी आमची आज चेकिंग वेकिंग करू राहिले. आशिष भाऊ चांगला चेक होऊन द्या. आम्ही पोचलेलो आहे आता श्री स्वामीनारायण मंदिर आतमध्ये आणि तुम्ही इथून टेम्पल पाहू शकता. मंदिरामध्ये एंटर केला आहे आणि इथेच आधी पावलं पण ठेवून आहेत आणि त्या पावलावरती सर्वजण सिक्की टाकत आहेत. जूते कुठे काढायचं हे फोटो बंद कर ना भाऊ, का करताय? सगळा फोटो शूट चालू आहे. आशिष भाऊ पहिले चला, आपल्या मंदिरात चला पहिले. देवाची चपला आपला सब बाहेर काढून ठेवून नाही देता. अरे मोबाईल अलाउड नाही आहे मंदिरामध्ये, तर आतमधले काही व्हिडिओ काढू नाही शकत. तरी तिथे असलेल्या पावलं आम्ही अलाउड नाही पाहिजे. हो, अंदर मोबाईल बी नाही नेता येत नाही का? नाही, जेवढा व्हिडिओ काढू शकतो तेवढा काढतो. लाजणारे आशिष भाऊ. सक्त मन आहे. हो, तर त्या याचा घेऊन राहिलो ना. इसे अब मंदिर देख लो. इथनच आता मंदिराचा पूर्ण व्ह्यू. धक्का देऊन द्या ना एक माझं. डायरेक्ट देवाचं दर्शन पण मंदात खूप लोक आहे यार. हो अलगार झाला देवाचे दर्शन. तर चला, तुम्हाला देवाचे दर्शन तर करून दिले. आता आम्ही जातो आतमध्ये आणि दर्शन करतो. भेटू आणखी बाहेर, आणखी काही दाखवतो जिथे मोबाईल अलाउड असेल. आतमधला व्हिडिओ जिथे काढू नाही देत तिथे काढत आहे. पापाचे भागीदार. ते पूर्ण रिच वाटतं एकदम. मजा ना होत तयारी हो गेली काय तुम्ही. मंदिरात आता सगळे देवाचे दर्शन करून निघालो आता दुसऱ्या मंदिराकडे. आणि दुसऱ्या साईडवरून तुम्ही पण मंदिर पाहू शकता. हा आहे दुसऱ्या साईडवर आलेला आहे आणि असं काही दिसत आहे मंदिर. दुसऱ्या साईडनं आहे तर या साईडने लाईट्स कमी दिसत आहे. आता परत आम्ही आणखी आतमध्ये जाणार आहे. तिथे पण मोबाईल अलाउड नाही आहे, परत मोबाईल आतमध्ये ठेवावं लागेल. चला, पूर्ण मंदिर पाहून आम्ही आता बाहेर निघालो. लवकरच यो हे मंदिर तिसऱ्या साईडवरून. आणि आम्ही आता इथे बसतो काही वेळ, म्हणजे मंदिराच्या आवारामध्ये.
ते काय घेऊन राहिला तू? स्वामीनारायण मंदिर आरती का समय आणि मंदिर द्वारा संचालित सप्ताहित संसर्ग लाभ. हे इथे येऊन पण मस्तीच करू राहिले. आम्ही इथे बसणार होतो पण बसू पण नाही दिलं. फोटो काढू शकता म्हणते, उभे राहा आणि फोटो काढा. बाकी अरे फोटोशूट चालू आहे, फोटोशूट चालू आहे. का म्हणते रे? हा बोला म्हणते. काकू का म्हणते? त्या पोराचं आशिष भाऊचं लग्न जुळलं आहे का म्हणते? 2 महिन्याच्या बच्चा. 2 महिन्याच्या बच्चा. काकू आम्ही इथं जाऊ का खेळायला आतमध्ये? सांग ना थोडस जाऊ. बसू दे ना आम्हाला पायण्यावर. नाही तर नाही होऊ शकत तिथे. कावंट्री तुला लहान लेकरांची याच्यात जास्त हौस आहे का खेळायची? बहुत जास्त आहे लहानाच्या. अहो लहानच आहे काय, 13 वर्षाचा आहे फक्त आता. 13 वर्षाची नाही, 13 महिन्याच्या. 13 महिन्याच्या? लय लवकर चालायला लागला तू तर. रावणच्या जाती म्हणून येतो. काकू ते मोठे बी गेले, आम्हाला जाऊ नाही दिलं. ठेवले काका बी गेले, ठेवा ते काका बी गेले. सगळे शाळेची आली ट्रिप, आली आहे ट्रिप. लहान लहान सगळेजण आहे म्हणून मला कॉन्टॅक्ट. अरे वा रे वा. हे बी लहान झाले आता, त्या लहान लेकरायला पाहून. तशा लहानच आवा ना. बचपन के दी भाऊ. आरामाना आरामाना. अरे वा नाचो नाचो. सर आले. सरला विचारू का कुठची ट्रिप होईल? जोराने बोल जा थोडेसे. शिवनी बाबू सांग ना का त्याला नाव घेऊ. सांग नाव, सांग बरं. हर्षल घनश्याम कार. वा वा. कुठचा होय? तुझं नाव सांग ना भाऊ. रेमान डकेत म्हणता ना नाव. रेमान डकेत. आणि त्या भाऊचं नाव राहू दे. हा थांब ना. इथे एका शाळेची ट्रिप पण आली आणि ते तर बाई पुरे माहोल करू राहिले खतरनाक पुरा. तोडन काय एखादा काय माहित पाहिजे ना. मॅडम आता ते खेळायला भेटलं, आता कुठं बाहेर निघते ते. झाला ट्रिपवाले पण घरी गेले, आम्ही पण चाललो आता. पहिले तर फोटो काढा मस्त इथे, नंतर जाईन. थांबा अजून दाखवतो तुम्हाला. हो जरा सबर करू. एक वेळा चल 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 कर कर. तो कसा होता कसा तो सकाळी मगाशी केला होता तो असा खालून. चला इथे आता काही फोटोज काढून घेतले आणि ऋषभ भाऊ पण त्याच्या मोबाईल मध्ये फोटो काढू राहिला. आशिष भाऊ आणि काऊन बे हसू राहिले असं काऊन? हे बा भाऊ फोकस फोकस पा फोकस पा. अरे अरे काव यार. तू थांब फोटो काढून पाहत होता आम्ही पाहायचं. चला सब फोटो काढू राहिला. आता मी त्याचे फोटो वगैरे पण झाले काढून आणि मंदिर बंद व्हायचा पण टाइम झाला. सर्वांना आता गार्ड्स इथून बाहेर काढत आहे आणि आम्ही पण आमच्या चरण पादुका घेतली आणि चाललो घरी. जाता जाता परत तुम्ही एकदा मंदिराचे दर्शन करून घ्या. अशा प्रकारे काही व्ह्यू येत आहे एक्झिट पॉइंट वरून. तर आजचा आपला ब्लॉग इथंच खतम होत आहे. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.